ही डाळीची भाजी टाकलेली होती, तिला छान वाफ आलेली आहे. आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे, कारण आपला हा कांदा आणि गिलके छान झाले. आपण त्याला आता चांगलं मिक्स करूया आणि हे कोथिंबीर चिरून टाकूया. गिलके न खाणारे ही भाजी खायला लागतात, कारण डाळीच्या पिठामुळे ती खमंग होते. नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयांचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. आता ही परत आपण दुसरी वाफ काढायला पॅक करून झाकून ठेवणार आहोत. आता आपल्याला बनवायची आहे भरली भेंडीची भाजी. आता याच्याकरता आपण भेंड्या 3 पाण्याने धुवून घेतल्या. 3 पाण्याने धुवून घेतल्या, टावेलनी पुसून घेतल्या आणि त्याचे छोटी भेंडी जर असली तर असे 1च काप केला, मोठी असली तर 2 काप केले आणि अशी मध्यम असली तर आपण तिचे 2च काप करणार आहोत. अशा ह्या भेंड्या आपण धुवून चिरून घेतल्या आहे. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट, लाल जाड मिरची, हळद आणि मसाला घेतला आहे. आता आपण हे सगळं मिक्स करणार आहे. आणि हे मिक्स करून आपण भेंडीमध्ये भरणार आहे. हा मसाला आपला मिक्स झाला आहे. याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर पण घेऊ. आणि ह्या भरल्या भेंड्यांमध्ये असं आपल्याला भरायचं आहे. आणि आता आपण ही भाजी लोखंडी कढईमध्ये करणार आहे, कारण लोखंडी कढईमध्ये ही भाजी केली असताना आपल्याला लोह मिळतं, म्हणून आपण सुक्या भाज्या या लोखंडी कढईतच करायला पाहिजे. आणि जर सुक्या भाज्या करायच्या असल्या डाळ भरून किंवा डाळीचं पीठ भरून तर अशा हँडलूमच्या कढईत करायला पाहिजे, म्हणजे त्या खाली लागत नाही आणि जळत नाही. आणि आता आपण या लोखंडी कढईमध्ये ही भेंडी अशी मसाला भरून करणार आहे. ही भेंडी सगळ्यांना खूप आवडते, कारण की मसाला भेंडी आहे, चिकट होत नाही. लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे ती एकदम खमंग होते आणि लोखंड्या कढईची चव वेगळीच लागते. आता आपण कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे तेल टाकून घेऊ. रोजच्यापेक्षा याला थोडं जास्त तेल लागतं. थोडं जास्त पडलं म्हणून जास्त तेल पण नको आहे, प्रमाणातच पाहिजे कुठल्याही गोष्टीला. कमी तेलात पण छान भाजी आपल्याला करायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरं, मोहरी तडतडायला. आणि हे आपण सगळे मसाले याच्यामध्ये घेतलेलेच आहेत. आता आपलं जिरं मोहरी तडतडली आहे. जिरं मोहरी तडतडली का आपण त्याच्यामध्ये भरल्या भेंड्या टाकणार आहोत आणि मग झाकण पॅक करून वाफायला ठेवणार आहोत.
ही आपण काप केलेली आहे, त्याच्यामुळे ही आतमध्ये पण आपण असा मसाला भरणार आहोत. ही हॉटेलला खूप महाग भेंडी भेटते, कारण याला साध्या भेंडीपेक्षा थोडा बनवायला वेळ लागतो, कारण एका भेंडीमध्ये आपण असा मसाला भरणार आहोत. आता आपली जिरं मोहरी तडतडली आहे. आपण या भरलेल्या भेंड्या आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि बाकीच्या भेंड्या आपण त्याच्यात भरून टाकणार आहोत. या छोट्या पेटी असल्यामुळे आपण अख्खी पण ठेवलेली आहे. छोटी असली तर अख्खी ठेवायची. या छोट्या भेंड्यामध्ये नीट मसाला भरून आपल्याला वाफवायची आहे. भेंडी ही खूप पौष्टिक असते, कारण आपल्या हाडांना चिकटपणाला कोंदाचं काम करते. भेंडी आणि भाज्यांमध्ये ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा, या शेवग्याच्या शेंगाची पण आम्ही नेहमी भाजी करतो, पण ती अंगिरसा मसाल्याची करतो. त्याच्याकरता आम्ही शेवग्याच्या शेंगा आधी उकळून घेतो, मीठ टाकून, चिरून, धुवून आणि उकळून मग त्याची मसाल्याची भाजी बनवतो. किंवा मग त्या फोडणीच्या वरणात पण टाकता येतात, सांबार पण टाकता येतात. आठवड्यातून एकदा शेवग्याच्या शेंगा, भेंडी आणि महिन्यातून एकदा फणसाची भाजी. जे नॉनव्हेज खात नाही त्यांना ही फणसाची भाजी खूप पौष्टिक असते, कारण आपण व्हेजिटेबल आहोत आणि व्हेजिटेबल असल्यामुळे आपल्याला B12 हे खूप कमी पडतं आणि B12ची भर काढण्यासाठी आपल्याला पौष्टिक असं जेवण जेवलं पाहिजे. त्याकरता आपल्या जेवणामध्ये ड्रायफ्रूट, तसंच प्रोटीन ज्याच्यामध्ये मिळून त्या भाज्या, पनीर असं आपण खाल्लं पाहिजे. आणि जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये ताक पिलं पाहिजे. दही, ताक, दूध चांगलं. दुधाने कफ होतो, पण दुधापेक्षा दही चांगलं आणि दह्यापेक्षाही ताक चांगलं. म्हणून आपण रोज जेवणामध्ये उन्हाळ्यात तरी मठ्ठा आपण ठेवला पाहिजे. त्याने आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण चांगलं राहतं.